नमस्ते मुलांनो, आज आपण विरामचिन्हे शिकणार आहोत. यामध्ये स्वल्पविराम, पूर्णविराम, प्रश्नचिन्ह आणि उद्गारवाचक चिन्ह यांचा समावेश आहे. नेमकं विरामचिन्ह म्हणजे काय? तर वाचताना आपण कुठे थांबायचे, किती वेळ थांबायचे किंवा वाक्यात कोणता भाव आहे हे दाखवणारी चिन्हे. परीक्षेत एखादे वाक्य देऊन त्यात किती विरामचिन्हे आले आहेत किंवा चुकीचे विरामचिन्ह कोणते, असे कठीण प्रश्न विचारले जातात. तर या ठिकाणी विरामचिन्हे हा पाठ आपण पाहणार आहोत आणि त्याच्यामधील व्याकरण विषय आहे मराठी व्याकरण. बालमित्रांनो, हा पहिला प्रश्न तुमच्यासाठी आहे. वाचा. बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द जसेच्या तसे दाखवण्यासाठी कोणते विरामचिन्ह वापरले जाते? पहा, या ठिकाणी 4 पर्याय दिलेले आहेत. एकेरी अवतरण चिन्ह, दुहेरी अवतरण चिन्ह, स्वल्पविराम आणि संयोग चित्र. पण बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द जसेचे तसे वापरायचे म्हणजे कोणते विरामचिन्ह वापरतात? तर त्यासाठी दुहेरी विरामचिन्ह वापरले जातात. त्याला आपण दुहेरी अवतरण चिन्ह असे म्हणतो, म्हणून हा पर्याय बरोबर आहे. दुसरा प्रश्न. 2 छोटी वाक्य उभयान्वयी अव्ययाने उदाहरणार्थ आणि पण जोडताना कोणते विरामचिन्ह वापरतात? बघा, 2 छोटी वाक्य जोडत असताना आपण काय करतो पहा. अर्धविराम, अपूर्णविराम, स्वल्पविराम, पूर्णविराम. त्यापैकी आपण अर्धविराम हे विरामचिन्ह वापरत असतो. पुढचा. तू गावी केव्हा जाणार आहेस या वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह द्यायला हवे? पूर्णविराम द्यायचा, उद्गारवाचक चिन्ह द्यायचे की प्रश्नचिन्ह का स्वल्पविराम? ह्या 4 पर्यायापैकी आपलं हे वाक्य कोणतं आहे? तू गावी केव्हा जाणार आहेस, म्हणून आपल्याला पूर्णविराम द्यावा लागेल का? नाही, कारण या ठिकाणी त्याला प्रश्न विचारलेला आहे केव्हा, म्हणून आपल्याला प्रश्नचिन्ह हा तिसरा पर्याय घ्यावा लागेल. चौथा प्रश्न. बापरे, केवढा मोठा साप हा या वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह येईल? या ठिकाणी 4 पर्याय दिलेले आहेत. पूर्णविराम, प्रश्नचिन्ह, उद्गारवाचक चिन्ह, अवतरण चिन्ह. त्यापैकी आपल्याला बापरे म्हणजे उद्गारवाचक चिन्ह वापरावं लागेल, म्हणून पर्याय नंबर 3. 5वा प्रश्न. एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास कोणते विरामचिन्ह वापरतात? एकाच जातीचे शब्द विचारलेला आहे. यामध्ये अर्धविराम पहिला पर्याय, अपूर्णविराम, स्वल्पविराम, संयोग चिन्ह. यासाठी आपल्याला स्वल्पविराम हे वापरावं लागेल, पर्याय नंबर 3. पुढचा प्रश्न. एखाद्या शब्दावर जोर द्यायचा असल्यास कोणते विरामचिन्ह वापराल? या ठिकाणी दुहेरी अवतरण चिन्ह आहे, एकेरी अवतरण चिन्ह, कंस, अपसारण चिन्ह. आता एखाद्या शब्दावर जोर द्यायचा असल्यास आपल्याला एकेरी अवतरण चिन्ह वापरावं लागेल, हे लक्षात घ्या. 7वा प्रश्न. ओळीच्या शेवटी एखादा शब्द अपुरा राहिल्यास कोणते विरामचिन्ह वापरतात? या ठिकाणी संयोग चिन्ह पर्याय आहे, अपसारण चिन्ह, अर्धविराम चिन्ह आणि स्वल्पविराम चिन्ह. तर यापैकी आपण कोणतं वापरतोय हे पहा. या ठिकाणी वेगवेगळे चिन्हांचे वेगवेगळे उपयोग असतात. त्यापैकी आपण अपसारण हे चिन्ह वापरत नाही, अर्धविराम वापरत नाही आणि स्वल्पविरामसुद्धा वापरत नाही. आपण संयोग चिन्ह हे वापरत असतो, म्हणून हा पर्याय नंबर 1 बरोबर आहे. 8वा प्रश्न. वाक्याच्या शेवटी एखादा तपशील द्यायचा असल्यास कोणते विरामचिन्ह वापरतात? तपशील द्यायचा आहे आपल्याला. अपूर्ण विराम चिन्ह, अर्धविराम चिन्ह, पूर्णविराम चिन्ह, संयोग चिन्ह.
तर यापैकी आपल्याला कोणते विरामचिन्ह किंवा कोणता पर्याय वापरावा लागेल किंवा अचूक उत्तर असेल? विचार करा थोडा. या ठिकाणी अपूर्ण विरामचिन्ह हा उत्तर बरोबर आहे. प्रश्न 9. चुकीची जोडी ओळखा. इथं पहा पूर्णविराम आहे म्हणजे शेवटी टिंब दिलेला असतो. प्रश्नचिन्ह आहे. स्वल्पविराम इथं स्वल्पविराम नाही. उद्गारवाचक चिन्हाला उद्गारवाचक चिन्ह आहे. म्हणजे पर्याय नंबर 3 हे उत्तर अचूक आहे. 10वा प्रश्न. आई म्हणाली, मुलांनो चांगला अभ्यास करा. या वाक्यात एकूण किती प्रकारची विरामचिन्हे आली आहेत? खरं तर या वाक्यामध्ये हे पहा स्वल्पविराम 1, दुहेरी अवतरणचिन्ह 2 आणि पूर्णविराम 3 अशी 3 आलेली आहेत. म्हणून 3 उत्तर किंवा पर्यायमधील 3 हा उत्तर बरोबर आहे. 11वा प्रश्न. बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास किंवा स्पष्टीकरण द्यायचे असल्यास कोणते चिन्ह वापरतात? बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास तर या ठिकाणी आपण अपसारण चिन्ह वापरतो. म्हणून 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे. संयोग चिन्ह आणि अपसारण चिन्ह यातील मुख्य फरक काय आहे? तर हे 4 पर्याय दिलेले आहेत. त्यामधील संयोग चिन्ह लहान असते, अपसारण चिन्ह मोठे असते. म्हणून पर्याय क्रमांक 1च बरोबर आहे. आ हा हा किती सुंदर देखावा हा. या वाक्यात आ हा हा या शब्दानंतर कोणते चिन्ह आले आहे? या ठिकाणी बघा आ हा हा या ठिकाणी हा शब्द आहे आणि त्याच्या पुढं हे चिन्ह आलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी उद्गारवाचक चिन्ह दिसत आहे. म्हणून पर्याय नंबर 4 हे उत्तर बरोबर आहे. कोणतेही विधान किंवा वाक्य पूर्ण झाल्यावर शेवटी कोणते विरामचिन्ह देतात हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. आपण काय करत असतो? पूर्णविराम देत असतो. मीना, राणी आणि सीमा बागेत गेल्या या वाक्यात कोणते विरामचिन्ह वापरले आहे? बघा पहा जरा, या ठिकाणी स्वल्पविराम वापरलेला आहे आणि इथं पूर्णविराम वापरलेला आहे. मग इथं स्वल्पविराम आणि पूर्णविराम आणि एकेरी अवतरण चिन्ह सुद्धा या ठिकाणी वापरलेलं आहे. पण या ठिकाणी पर्यायामध्ये नाही. म्हणून आपण पर्याय नंबर 1 बरोबर करतोय.